या ठिकाणी ना ही थार इथे इतकी कॉमन आहे की प्रत्येक रस्त्यावरती प्रत्येक ठिकाणी ना तुम्हाला फक्त थार आणि थार पाहायला मिळेल. सो त्याच्यामुळे हा माझा ट्रॅक्टर आहे. सो गुड मॉर्निंग जैसलमेर. आणि आजचा ब्लॉग असणार आहे 2, म्हणजे आपण सेकंड ब्लॉग हा शूट करतोय ते म्हणजे डेझर्टला जाऊन. आणि त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की एका ब्लॉगमध्ये हे शक्य नव्हतं आणि खरंच ते शक्य नव्हतं हे मला आज म्हणजे काल शूटिंग केल्याचं कळालं. आणि फायनली कालचा आपला पूर्ण फर्स्ट ब्लॉग शूट झाला प्रॉपरली. आता सेकंड ब्लॉग आपण शूट करतो आहे. आणि आम्ही आता जैसलमेर सिटीमध्ये आहोत. आता नाश्ता करून आम्ही निघतो आहे ते म्हणजेच सॅम डेझर्ट्सला. आणि आपण त्या ठिकाणी जाणार आहोत. आणि पूर्ण म्हणजे जी रेतची मजा असते ना, रेगिस्तान ज्याला आपण म्हणतो, ती मजा आता आपण घेणार आहोत. तर आता आम्ही नाश्ता करून निघतो आहे ते म्हणजेच पार्ट 2 जैसलमेर पार्ट 2चा व्हिडिओ बनवायला. सो भेटूत आपण डायरेक्टली रेतीमध्ये. सुरुवात करतोय ते म्हणजेच या कुलधरा विलेजपासून. आणि माझ्या मागे हे बोर्ड आहे कुलधरा. आणि आपण आज जाऊयात आणि पाहूयात हे विलेज. त्याच्या मागे आहे कमानी, जिथून एंट्री मारतात. आणि बाईक्सला आणि कारला प्रत्येक ठिकाणी चार्जेस आहेत. सो बाईकला आम्हाला 50 रुपये लागले आणि पर पॅसेंजर 20 रुपये, म्हणजे 70 रुपये एका माणसाला लागलेले. 3 बाईक्स आहेत आमच्याकडे. आणि फायनली आपण आतमध्ये आलो आहेत. आणि हे गाव फेमस आहे ते म्हणजे भुताटकीसाठी. आणि माहिती नाही असं मोस्ट हंटेड प्लेस इन इंडिया, त्याच्यापैकी हे एक गाव आहे राजस्थानमधलं, जैसलमेरमधलं कुलधारा विलेज. आणि आपण आतमध्ये जाऊयात आणि पाहूयात हे गाव का खरंच हे गाव मोस्ट हंटेडच्या लिस्टमध्ये येतं. ते आपण जाऊयात आतमध्ये. मित्रांनो या ठिकाणी लिहिलेलं आहे जुरासिक पार्क कुलधारा. का असं लिहिलं माहिती नाही आहे, पण लिहिलं आहे. आणि गाव किती आतमध्ये कोणाच ठाऊक. आणि आम्ही चाललो आहे आणि रोड काय बरोबर नाही आहे. या दगडांपासून रोड बनवला आहे बघा. पण गाडी आपली खूप शेक होते. रोड तरी चांगला ठेवायला ना. पण मित्रांनो का कुणास ठाऊक माहीत नाही, आज मला वाटतं संडे आहे त्याच्यामुळेच खूप गर्दी आहे. आम्ही मेन रोडपासून आतमध्ये आलो तर खूप गर्दी होती आणि गाड्या अप डाऊन चालूच आहेत. त्याच्यामुळेच मला वाटतंय फक्त राजस्थान नाही तर भारतातल्या प्रत्येक ठिकाणावरून या ठिकाणी लोक आलेली आहेत. कारण की हे गाव खरंच काही दिवसांमध्ये खूपच फेमस झालं आहे, म्हणजे रील्समुळे वगैरे. त्याच्यामुळे आता आपण देखील आलो मुंबईवरून या भुताटकीच्या गावाला व्हिजिट द्यायला. आणि मित्रांनो ही स्टार्टिंग आहे. ह्या पहिल्या स्टेप्स आपण चढतो या कुलधारा विलेजच्या. आणि आतमध्ये आपण जाऊयात. हे बघा ना काही अवशेष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत की जे जुना इतिहास सांगतोय की खऱ्या अर्थाने हे गाव कसं म्हणजे गावातले लोक निघून गेले असतील वगैरे. पण आपण जाऊया आतमध्ये आणि बघूयात की खरंच आणखीन काही गोष्टी पाहता येतात काय. ज्या प्रकारे आपण व्हिडिओजमध्ये पाहतो ना असंच काय आहे का बघूयात. चला तर मित्रांनो या गावामध्ये आपण सैरसपाटा मारूया. गावात काहीच नाही आहे, पण ज्या प्रकारे हे गाव फेमस झालं आहे ना ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता मी गावामध्ये फिरतो. त्या गावामध्ये फक्त अर्ध्या भिंती उरलेल्या आहेत, दुसरं काहीच नाही आहे बघा. चला आपण फिरतच हे गाव. हे बघा जुनी घराची अवशेष ह्या ठिकाणी पाहायला मिळतात. मित्रांनो डेफिनेटली गाव खूप मोठा असेल बघा. हे बघा त्याचं की आतमध्ये. चला आतमध्ये जाऊया इथून.
आणि मित्रांनो ही बघा ह्या गावची ही बॉर्डर आहे. हे बघा हे या ठिकाणी फेन्सिंग केलेलं आहे आणि त्याच्यामुळेच ही बॉर्डर आहे ह्या गावची आणि गाव हे या ठिकाणी संपतंय. सो मित्रांनो फायनली आपण पोहोचलोय ते म्हणजे जैसलमेरच्या या सॅम सेंट ड्यूजला आणि माझ्या मागे पाहताय ते म्हणजे हे वाळवंट मित्रांनो. आणि जी इच्छा होती गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी येण्याची आणि ती मात्र पूर्ण झालेली आहे. आणि आता आम्ही आमच्या रिसॉर्टला कॅम्पला जाणार आहेत आणि आम्ही चेक करतो फाइंड आउट करतो. मग चेक नाही केलं आहे. हे बघा माझ्या मागे बघा मित्रांनो हे रेसचे टिले आहेत आणि याच ठिकाणी आजच आपल्याला सफारी करायची, कॅमल सफारी करायची, थार सफारी, सगळ्याच गोष्टी या ठिकाणी करायच्या. आणि हा आहे NH जो जातो डायरेक्टली पाकिस्तानला, म्हणजे पाकिस्तान दिशेला आहे. या दिशेला पाकिस्तान आहे. अतिशय मला वाटतं 50-60 किलोमीटरच्या अंतरावरती पाकिस्तान असेल. आणि हे सोबत आहेत हा निसर्ग, ते म्हणजे जैसलमेरचा निसर्ग मित्रांनो. आणि फायनली अनेक या ठिकाणी आहे ना कॅम्प्स आहेत. त्याच्यापैकी एका कॅम्पची आम्ही निवड केली, चांगले बार्गेनिंग केले आणि फायनली आम्हाला चांगला रेट्समध्ये या सँड रूट्समध्ये आम्हाला जागा मिळालेली आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवतोय सँडसम रूटचा रिसेप्शन एरिया आणि आतली सगळी गोष्टी की कशा प्रकारे संध्याकाळी कार्यक्रम असणार आहे. जस्ट तुम्हाला झलक दाखवतो. तर चला माझ्यासोबत आतमध्ये. हे बघा हे आहे सँड रूट्स आणि हे आहे आतमध्ये यांचं रिसेप्शन आणि हा एंट्रन्स आहे तुम्हाला आतमध्ये जायला. आणि त्याच्यानंतर हे सगळे आतमध्ये टेंट दिसतात, असे प्रत्येक ठिकाणी टेंट्स आहेत. त्याच्यापैकी आम्ही सँड रूटचं आम्हाला छानपैकी बार्गेनिंग करून आम्ही आतमध्ये चाललो आहोत. तुम्हाला दाखवतो आहे बघा हे रिसेप्शन आहे. छान असं रिसेप्शन आहे आणि आपल्याला वेलकम करायला. वेलकम टू सँड रूट्स रिसोर्ट. आपके वो राजस्थान में बोले ना क्या बोलते हैं? खम्मागडी. सो मित्रांनो खम्मागडी तुम्हाला देखील. आणि हाँ अच्छा सर अब बताइए क्या है कैसा है आपका ये कुछ बताइए. एक्चुअली हमारे यहाँ पर पैकेज रहता है जैसलमेर नाइट स्टे के लिए सँड रूट्स रिसोर्ट. जब आप आते हैं फर्स्ट में आपका चेकिंग होने के बाद में फर्स्ट में हमारा रहता है कैमल राइड, सॉरी जीप राइड. ये जैसलमेर लोकल साइट सीइंग है. जैसलमेर लोकल साइट सीइंग के बाद में आपका रहता है बॉर्डर, लोंगेवाला, वार म्यूजियम और ये जैसलमेर जीप. यहाँ पर जीप सफारी रहता है, ओपन 4x4 जीप रहेगा. उसके बाद में आपका कैमल सफारी रहेगा, एक कैमल पे 2 लोग बैठेंगे. उसके बाद आपका सनसेट रहेगा. सनसेट के बाद में आपका राजस्थानी वेलकम होगा. राजस्थानी वेलकम के बाद में सिटिंग एरिया है, आप बैठोगे, इवनिंग टी कॉफ़ी स्नैक्स मिलेगा. फिर ये राजस्थानी कल्चर प्रोग्राम चलेगा जो इवनिंग 7 PM to 10. ओके. और आधा घंटा डीजे पार्टी. फिर बुफे वेज डिनर है. ओके. डिनर में दाल बाटी चूरमा, पनीर सब्जी, रोटी, सलाद, पापड़, चावल. वो डिनर रहेगा बुफे सेल्फ सर्विस. और ये आपका लग्जरी नाइट स्टे के लिए स्विच टेंट है. ये टेंट के आउटसाइड का, ये इनसाइड का है, अटैच बाथ है. ओके चलो थँक्यू. बाकी का मैं सबको अंदर दिखाता हूँ. आणि हा मित्रांनो मी तुम्हाला आता यांनी तर ब्रीफ आयडिया दिले पण मी तुम्हाला रूम्स दाखवतोय, सोबत त्यांचे रेट्स तुम्हाला सांगतोय आणि त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर देखील तुम्हाला देतोय डिस्क्रिप्शन बॉक्सवरती आणि डिस्प्ले सुद्धा करतोय. तुम्हाला त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आणि नंबर सगळ्या गोष्टी तुम्हाला देतोय विथ नाव. सो आपण जाऊयात आतमध्ये आणि मी तुम्हाला दाखवतोय की या ठिकाणचं हे सँड रूट्स आहे ना कशा प्रकारे टेंट आहेत आणि सगळ्या गोष्टी आहेत. सो मित्रांनो अशा प्रकारे ह्या ठिकाणी अरेंजमेंट केलेली आहे. माझ्या दोन्ही साईडला अशाच कॅम्प्स आहेत पण आता हे कॅम्प्स मी तुम्हाला दाखवतो ज्या ठिकाणी मी थांबलो आहे आणि हेच कॅम्पचे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देखील देत आहे जेणेकरून तुम्हाला जर इथं येण्याची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही इथं या ठिकाणी येऊ शकता. सो मित्रांनो या ठिकाणी संध्याकाळी फंक्शन असणार आहे, शो होईल या ठिकाणी आणि कल्चरल प्रोग्राम असेल जो आपण संध्याकाळी त्याचा आस्वाद घेणार आहोत. राजस्थान कल्चर कसं असतं आणि हे सगळे रूम्स आहेत, मस्तपैकी सँड आहे आणि खूप छान वाटतं आहे. सो मित्रांनो फायनली आपण हा टेंट घेतला आहे आणि 102 नंबर आपल्याला मिळाला आहे आणि मी तुम्हाला दाखवतो टेंटच्या आतमध्ये काय काय आहे ते. आतमध्ये एंट्री मारली ना तर छानपैकी 2 चेअर्स, एक टेबल आहे, त्याच्यानंतर मस्त असा बेड सजवलेला आहे
आणि छान असे आतमध्ये ना इंटेरियर केलं आहे. आणि तुम्ही पाहिलं ना तर उंटाचं म्हणजे जे या ठिकाणी सेट आहे त्याच डिझाईनचं ह्या ठिकाणी ना मस्तपैकी हे कर्टन्स लावलेले आहेत. हे खूप छान वाटतं आहे. आणि या ठिकाणी ना विंडोज पण दिलेत बघा. 2 असे विंडोज आहेत जे तुम्ही बाहेर पाहू शकता. गरज तर नाही आहे म्हणा, असे विंडोज आहेत. हे ओपन करायचं की तुम्ही बाहेर पाहू शकता. सेम इथे देखील दिलेलं आहे. आम्ही चेक इन केलं आहे तर आम्ही सामान आपलं इथं ठेवलं आहे. मी तुम्हाला दाखवतो महत्त्वाचा पार्ट म्हणजे आपलं वॉशरूम. आणि वॉशरूम पहा कसं नीट आणि क्लीन आहे. हे बघा अजून छान असं पण प्रशस्त असं हे वॉशरूम आहे. नीट आणि क्लीन आहे. हे बघा सो अशा प्रकारचे आपला रूम असेल. आणि छान अशी अरेंजमेंट या कॅम्पमध्ये करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी पगडी पण ठेवली आहे बघा. म्हणजे राजस्थानची शान ही पगडी आहे. आणि सगळ्या गोष्टी अतिशय पद्धतशीर या ठिकाणी पाहायला मिळतात. सो मित्रांनो आता आपल्याला येऊन झालेले जवळजवळ 1.5 ते 2 तास आणि मस्तपैकी रेस्ट घेतलेला आहे. लंच देखील केलेला आहे. आणि आपण चेक इन देखील केलं आहे आपल्या कॅम्पमध्ये. आणि आता आपण मी आता ना एकटाच आहे ना खूप जातो वरती रेसच्या टिल्यावरती. आणि आपल्याला कॅमल सफारी वगैरे बघा सगळं करायचं आहे. कॅमल सफारी वगैरे आपण आता सगळ्या गोष्टी करणार आहोत. कारण की आपल्या पॅकेजमध्ये सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. कॅमल सफारी आहे. त्याच्यानंतर काय आहे की थार सफारी या सगळ्या गोष्टी आपण करणार आहोत. त्याच्यामुळे आता मी जस्ट वॉकिंग करत चाललो आहे त्या रेतमध्ये. आणि छान वाटतं. एक स्वप्न होतं की मित्रांनो दुबईमध्ये आपण आपले इंडियन्स म्हणा सगळेजण म्हणा दुबईमध्ये जातात थार सफारी करायला. पण मित्रांनो हे जैसलमेरच आपल्यासाठी दुबई आहे. आणि ती दुबईची मजा ते दुबईचा फील आपण घेणार आहोत. हे म्हणजे या आपल्या जैसलमेरमध्ये मित्रांनो. हे बघा आपके इस भाषा में बोलो ना क्या क्या बता रही है हमारे देश जैसलमेर घूमने के लिए यहाँ पर ज़रूर आइए ऐसा बोलिए. यहाँ पर जरूर आइए और रेत की सफ़र कीजिए. बरोबर जैसलमेर का सफर कीजिए. रेत का अच्छा लगेगा. मज़ा आ जाएगा. सो मित्रांनो बघितलं का हे सुद्धा खूप एक्साइटेड. थँक्यू. चलो मैं आता हूँ बाद में आपका वो जो भी है कुपन्स आपको लेके आता हूँ. सो मित्रांनो अशा प्रकारे ना आपल्याला कुपन्स मिळणार आहेत. आणि ते कुपन्स हे मला म्हटले की सर हमारे साथ ही आ जाओ. पण ते कुपन्स घ्यायचे आणि आपण यांना द्यायचं. मग हे आपल्याला ते राऊंड्स मारतात. आपले शूज याच्यामध्ये धसत आहेत. पण मजा येते खूप भारी वाटते. आणि आता या ठिकाणी आपल्याला थार सफारी करायची आहे. चला 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 जाऊया. लय भारी वाटतंय. मजा आली. चढता येईल की नाही येईल माहिती नाही. पण प्रयत्न करतो. नाही चढता येते. हे बघा वाव. बघा मित्रांनो. आणि हा मी ही माझी शॅडो. हो मला वाटत नाही की आपल्याला चालता येईल. पण वरती तर जायचं आहे. कसं जाणार. चला इकडनं जाऊया. या टिल्यावरून जाऊया. चला मी फटाफट जातो. तुम्हाला दाखवते बघा. हे बघा. आणि मित्रांनो कॅमल राईड बघा चालू झालेली आहे. इथं सगळे लोक आनंद घेतात कॅमल राईडचा. यस बघा स्माईल मलतात ते मस्त. खूप आता एक्सपर्ट झाले सगळे लोक. एन्जॉय करतात. हे बघा. आणि मित्रांनो अशा प्रकारे ना तुम्हाला ही रिसिप्ट मिळते पावती मिळते कॅमल सफारीची. आणि त्याच्यामुळे ही कॅमल सफारीची पावती त्यांना द्यायची कॅमलवाल्यांना. आणि ते तुम्हाला फिरवतील. आणि मित्रांनो आता मी एकटाच या उंटावरती बसणार आहे. आणि हे बघा हे दोघं जण इकडे बसले आहेत मस्त डिझायनिंगवाल्या. मी आता इथं बसतोय बघा. कहाँ से चढ़ना है भाई. चढ़ना कैसे. चलेगा ना. हे काय अभि क्या बोलणे अभि. तर चला मित्रांनो आता मी या उंटावरती बसतोय. हे दोघं जण बसले आता. हा चला आता पुढे. आणि मित्रांनो हे बसतोय मी
कैसा कैसा पकड़ेगा किधर इधर पैर किधर रखने का है पैर डालो ना सॉरी थँक्यू सर थँक्यू सॉरी आपको पहिले अरे थांबा ना यार तुम्ही काढा ना ऐकून हा हे बघा दोघं जण चाललेत मी पण चाललोय बघा वाव मजा आली मजा येते मित्रांनो छान खूप छान वाटलं वाव मागे सनसेट होतोय आणि उंटा सफारी करतोय कॅमेल सफारी क्या बात आहे हा आणि सोबत माझे 2 मित्र मागून येतात हे बघा हे मागे आहेत माझे 2 मित्र आणि आम्ही भाई तीनों एक साथ चलो मित्रांनो आम्ही तिघे पण चाललोय आता लाईनशीर इथे आहेत हे दोघे जण इथे आहेत मागे दोघे जण आणि मी आहे एकटा सोलो मित्रांनो यांनी सांगितलं की आणखीन थोडेसे राईड करा पळवतो वगैरे पण नको भीती वाटते कारण की आपल्याला सवय नाही आताच बसले तर उतरताना तेच भीती वाटते आणि आता सांगितलं की आता इकडनं तिकडे पळवतो जोरात पळवतो अरे नको म्हटलं पडलं पडणार तर नाही म्हणा ते सांगितलं पण नको रिस्क नको घ्यायला कारण की आताहून असं आपल्याला काय थार सफारी करायची आणि या डेझर्ट्समध्ये आपण फिरतो बापरे आता खाली उतरतोय एकदम भीती वाटते मित्रांनो आता मात्र खाली उतरतोय आणि पोटामध्ये गोळा आलाय भीती वाटते पूर्ण हलतोय याच्यामध्ये जेवढा हलतोय तर ते रनिंगमध्ये काय अवस्था होईल ठीक है चला डर के आगे जीते यस डर के आगे जीते और सबसे आगे जैसलमेर है यस आ लो जैसलमेर क्योंकि जैसलमेर ही अपना दुबई है माझ्या मग अरे बाबा स्पीड वाटलाय एक नंबर मजा आली आता उतरताना तर अजून हालत खराब होणार आहे अरे बापरे अरे अरे बाहेर चुकून जर पडलो ना आणि पडल्यानंतर एकामेकाला धरून पडू नका जो पडतो त्याला पडू नका त्याच्यामुळे अंगावर हात पडला तर कोणत्याच पडला तर आणि मित्रांनो आजा करत थारवाला आलेला आहे आपली गाडी आली आहे हे बघा थार आली हे बघा थार आली आपली नाही चला भाई ना तो मित्रांनो आता थार मध्ये बसायचंय हा आणि मित्रांनो थार सुरू झालेली आहे आपली ब्रेक नको मारू तार सफारी बघा पुढे आणायला पाहिजे बघा सगळे सफारी थार सफारी क्या रोडवर जाते
वेगळ्या रूट वरती जातो हा. असू दे असू दे काय बसा यार, काय खाली गेलो दुनियाच्या पलीकडे चालला हा भाया. पुढे गेला तू. जाऊ दे. एक नंबर. आणि मित्रांनो फायनली आपण आता या डेझर्टला उतरलोय आणि जवळजवळ 10 किलोमीटर आपण लांब आलोय आपल्या कॅम्पपासून. मागे गाडी बघितली, अफलातून मजा आली. पाहिला धक 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 होत आहे, खूप मजा आली. आता आपला सनसेट आता याच ठिकाणी होणार आहे आणि सनसेट करून आपण जाणार म्हणजे पुन्हा कॅम्पवरती. आणि मित्रांनो झालेला आहे अंधार आणि गाड्यांच्या लागलेल्या आहेत लाईट्स आणि त्याच्यामुळे आता येणार आहे मजा ही रात्रीची थार सफारी अनुभव घ्यायला. मित्रांनो येताना तर मात्र उजेड होता, मजा आली, मात्र जाताना अंधार होणार आहे. अंधाराची काही एक वेगळी मजा असते. फक्त मॅनमेड लाईट म्हणजे ह्या बघा, ह्या लाईट्सवरती आपली गाडी चालणार आहे. या टायरमध्ये ओ वाव, ट्रेंड्स आहे ट्रेंड्स. हा फ्रेंड्स. सो मित्रांनो फायनली आपलं झालं ते म्हणजे वेलकम. आणि आता आहे ब्रेकफास्ट. 7:15 वाजता ब्रेकफास्ट आहे. मित्रांनो घसा बसला आहे कारण की ना आरडून ओढून ना ते थार गाडीमध्ये जी काय धमाल गेली ना मित्रांनो, नाकातोंडामध्ये पूर्ण वाळू गेले, त्याच्यामुळे आवाज बसलेला आहे. पण धमाल अजून जोश कायम आहे आणि तर नाश्ता आहे, भूक पण लागली आणि त्याच्यानंतर असणार आहे ते म्हणजे कल्चरल प्रोग्राम आणि त्याची पूर्ण म्हणजे सुरुवात झालेली आहे. मी तुम्हाला जस्ट दाखवतो आता काय काय सुरुवात झाली आहे ती जस्ट तुम्हाला दाखवतो बघा.
तर मित्रांनो आता या ठिकाणी आपल्याला बुफे पद्धतीने जेवणाची पद्धत आहे आणि बुफेचं जेवण या ठिकाणी आपल्याला सर्व केलं जात आहे. स्वीट डिश हे क्या आहे भाई? भाटी आहे. अरे वा, दाल भाटी आहे आणि सगळ्याच गोष्टी बघा. हे बघा, ये पनीर का सब्जी. ये कौन सा सब्जी है? गटा कड़ी. राईस और हे ओके थँक्यू. ओके सर, आपण जेवण घेऊया मस्तपैकी. आज दाल भाटी चाललं होतं. दाल भाटी फायनली आपण खाऊयात. राजस्थान स्पेशल दाल भाटी. आणि मित्रांनो फायनली मी माझं ताट बनवलं आहे. फुलकी आहेत, त्याच्यानंतर तुम्हाला सलाड आहे, त्याच्यानंतर हे शुर्मा असतो. हे दाल भाटी म्हणजे भाटी आहे, दाल आहे, पनीरची सब्जी आहे, ही बेसनची सब्जी आहे आणि घटी असं काय नाव आहे माहिती नाही, पण ठीक आहे. सो गुड मॉर्निंग मित्रांनो, गुड मॉर्निंग जैसलमेर. आणि आजचा दिवस आहे तो म्हणजे आपला शेवटचा. ह्याच्यानंतर मी जाणार आहे, म्हणजे मी आणि माझे मित्र आम्ही जाणार आहोत ते म्हणजे तनोट मंदिराला भेट द्यायला. त्याच्यानंतर लोंगेवाला या ठिकाणी इंडिया पाकिस्तानचं युद्ध झालं होतं, त्या ठिकाणी जाणार आहोत. आणि शेवटचं म्हणजे इंडिया पाकिस्तान बॉर्डर, आपण त्या बॉर्डरला देखील भेट देणार आहोत. सो आता इथे यायचं असेल ना तर मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे ना इकडे तुम्हाला ऑप्शन खूप आहेत, खूप ऑप्शन आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या सोयीनुसार, तुमच्या पॉकेटनुसार, तुमच्या बार्गेनिंग पॉवरनुसार तुम्हाला ना जे हवं ते तुम्ही कॅम्पमध्ये स्टे करू शकता. इथे जर यायचं असेल तर तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल जैसलमेरलाच यावं लागेल. जर मुंबई, दिल्ली किंवा एंटायर इंडियाच्या कोणत्या भागातून यायचं म्हणजे तुम्हाला जैसलमेरला यायचं आहे. जैसलमेरवरून तुम्हाला इथं यायचं आहे. जैसलमेरवरून इथं तुम्हाला जवळजवळ 40-45 किलोमीटर आहे. इथं या. इथं आल्याच्या नंतर मग तुम्ही सिलेक्शन करा तुम्हाला जे काय आवडेल ते. प्रत्येकाचे रेट वेगवेगळे आहेत. काहीचे 1,500 आहेत, 2,000 आहेत, 2,500 आहेत, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, जसं तुम्ही घ्याल तसं आहे. आणि इथे जर यायचं असेल ना तर जेव्हा तुम्ही जैसलमेरला उतरताय ना किंवा जैसलमेरला तुम्ही उतरताय तेव्हा तुम्ही तिकडचं सिटी तुम्ही फिरणार आहात, शक्यच नाही. त्याच्यानंतर तिथेच काय होतं त्याच हॉटेलमध्ये तुम्हाला ना सांगतात की बाबा रे आमच्याकडनं कॅम्प घ्या, सगळं थार सफारी घ्या सगळं. तर त्याच्यामध्ये तुम्हाला पॅकेज ते लोक 2,000 सांगतात. तुम्हाला घ्यायचं असेल तुम्ही घेऊ शकता, अदरवाईज तुम्ही इथं येऊ शकता. कारण की आपण ज्या ठिकाणी थांबलो आहे ना ते एक्झॅक्टली फ्रंट ऑफ आहे ना ह्या वाळवंटाच्या समोर आपण थांबलो आहे. तुम्ही ऑक्टोबरपासून तर मार्चपर्यंत या ठिकाणी येऊ शकता. छानपैकी गुलाबी थंडी आहे, दुपारचं थोडंसं लागणारं ऊन आहे, पण हे ऑक्टोबर ते मार्चपर्यंत बेस्ट आहे. पण मार्चच्या नंतर या ठिकाणी सांगितलं असं की कोणीच येत नाही. काय कारण की इथं पाऊसच पडत नाही. विचारलं होतं मी इकडे या ओनरला कॅम्पच्या आपल्या सँड रूटच्या ओनरला, तर त्याने सांगितलं की ह्या वर्षी फक्त 10 मिनटंच पाऊस पडलेला आहे. सो मित्रांनो 10 मिनटं सुद्धा पाऊस पडला. सो विचार करा की आपल्या मुंबईमध्ये गेल्या 6 महिन्यापासून पाऊस पडतो आहे, म्हणजे मे महिन्यापासून ते टिल डेट म्हणजे दिवाळीपर्यंत पाऊस पडतो आहे. सो हा एवढा फरक आहे आणि त्याच्यामुळेच इकडचं वातावरण आणि सगळ्याच गोष्टी वेगळ्यात. आणि बघा हे आहे ते म्हणजे माझ्या मागे हे वाळवंट आणि प्रत्येक ठिकाणी बघा थार आहे, बघा प्रत्येक ठिकाणी थार आहे. या ठिकाणी ना ही थार इथं इतकी कॉमन आहे की प्रत्येक रस्त्यावरती प्रत्येक ठिकाणी आहे ना तुम्हाला फक्त थार आणि थार पाहायला मिळेल. सो त्याच्यामुळे हा माझा ट्रॅक्टर आहे. पाण्याची व्हॅल्यू भरपूर आहे मात्र, कारण की जसं आम्ही काल डिस्कस केलं ना पाणी इतकं अनमोल आहे ना. सो मित्रांनो मी रिक्वेस्ट करेल त्यांना, पाणी मला वाटतं सगळ्यात जास्त महाग असेल तर पाणी आहे आणि त्यांना पाणी खूप महाग म्हणजे जास्त पैसे देऊन त्यांना इथे पाणी विकत घ्यावं लागतं. त्याच्यामुळे काळजी घ्या तुम्ही, पाण्याचं जेवणाचं काही वेस्टेज करू नका, ही तर स्पेशल मी तुम्हाला विनंती करेल. सो माझ्या मागे आहे ते म्हणजे सनराईज झालेला आहे आणि आता उंट देखील तिकडे तयार आहेत, उंटाचे मालक देखील तिकडे तयार आहेत लोकांना सफारी करून घडून येण्यासाठी. मात्र आपण तयार आहोत ब्रेकफास्टसाठी आणि ब्रेकफास्ट नंतर पुढच्या ट्रॅव्हलसाठी निघणार आहोत. मित्रांनो बोलल्याप्रमाणे मॉर्निंगचा नाश्ता यामध्ये पराठा आहे, हे काय भाई पोहा आणि आपल्या मुंबई स्टाईलच्या पद्धतीचे पोहे, ह्या दोनच गोष्टी आहेत. आणि सोबत एक आहे दही, अरे आचार, दही आणि लोणचं आहे आणि सोबत तुम्हाला चहा कॉफी देखील आहे. तर चला आपण आता नाश्ता करूयात. सो मित्रांनो फायनली आपण लोंगेवाल्याला पोहोचलो आहोत, ज्या ठिकाणी इंडिया पाकिस्तानचं युद्ध झालं होतं. खूप गर्दी, अफलातून गर्दी आहे, खूप छान वाटतं या ठिकाणी आलो आहे. जवळजवळ आपल्या कॅम्पपासून आम्ही या ठिकाणी ना जवळजवळ 115 किलोमीटर गाडी चालवून 2-2.5 तासामध्ये या ठिकाणी पोहोचलो आहे.
आणि माझ्या मागे हा इंडियाचा फ्लॅग आहे. सोबत हे रणगाडे आहेत आणि सगळे अवशेष या ठिकाणी ठेवलेले आहेत चांगल्या परिस्थितीमध्ये. आणि कशाप्रकारे इथं म्हणजे इंडिया पाकिस्तानचं युद्ध झालं होतं ते सगळे त्यांना त्या डोंगरावरती ना त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी तिथे ठेवलेल्या आहेत. आता आपण जाऊयात आपण आतमध्ये. मला माहीत नाही किती वेळ लागेल, तिकीट्स वगैरे आहेत, बघूयात. मित्रांनो एक बॅड लक आहे की आता मी डिफेन्सवाल्याला विचारलं तर बॉर्डर आपलं बंद केलं आहे कारण की त्या ठिकाणी काहीतरी ॲक्सिडेंट झाला आहे असं त्याने सांगितलं. सो त्याच्यामुळे आता आपल्याला बॉर्डरवरती जाता येणं शक्य नाही आहे. सो हेच ठिकाण आपल्यासाठी महत्त्वाचं असणार आहे. आणि त्याच्यानंतर तनोट माता मंदिर या ठिकाणी आपण जाऊयात. मग थोडासा वेळ आता इथे या ठिकाणी स्पेंड करूयात. आम्ही विचार केला होता की बॉर्डर जायचं होतं पण त्या डोळ्यांनी पाकिस्तान पाहायचं होतं, ती बॉर्डर पाहायची ती पण आता पाहता येणार नाही आहे. सो आजच आपण इथं फिरूयात आणि मग मंदिर आणि मग जैसलमेर. आणि मित्रांनो हे आहे ह्या लुंगेवालाचं एंट्रन्स. आणि या दोन्ही ठिकाणी ना मस्तपैकी आपल्या अशा तोफा ठेवलेल्या आहेत, रणगाडे ठेवले आहेत बघा, हे बघा. आणि आय लव्ह लुंगेवाला पण लिहिलेलं आहे, हे बघा. वेलकम टू लुंगेवाला युद्धस्थळ. सो मित्रांनो अलाउड केलेलं आहे आणि आपण आतमध्ये चाललो आहे बंकर्समध्ये. बघूया आता काय काय आतमध्ये काय येतं दाखवतो तुम्हाला. डेंजरस आहे हे म्युझियम सारखं आहे पण एकदम भारी आहे बघा, दाखवतो. म्हणून आपण खाली आलो बरं का ह्याच्या साईडला आहे. आणि आता इथं शो आहे, थिएटर आहे, मिनी थिएटर आहे. मित्रांनो हीच ती जागा आहे ज्या ठिकाणी इंडिया पाकिस्तानचं युद्ध झालं होतं. आणि ते हे बघा हे बंकर्स असतील मला वाटतं, हे म्हणजे रोड आहे हा डिफेन्सवाल्यांचा. हे बघा हे काय असं माहिती नाही आपल्याला पण हे असं रोड आहे ज्या रोडने आपण चाललो आहे. वरपर्यंत जाऊयात. बघा मित्रांनो अशा प्रकारे बंकल्स बघा. सो मित्रांनो फायनली लोंगेवाला जे आपल्याला पाहायचं होतं म्हणजे एक मेमोरेबल प्लेस आहे कारण की या ठिकाणी इंडिया पाकिस्तानचं युद्ध झालं होतं. आणि फायनली आपण आज हा व्हिडिओ देखील शूट केला आहे. आणि संपूर्ण एंटायर म्युझियम सारख्याच प्रकारे रणगाडे ठेवलेले आहेत, हेलिकॉप्टर्स आहेत, फायर फायटर्स आहेत, सगळ्या गोष्टी या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. आणि मित्रांनो फायनली आपण आलो ते म्हणजे तनोट माता मंदिराचं दर्शन घ्यायला ज्या ठिकाणी जे पाकिस्तानी बॉम्ब टाकले होते ते फुटले नाहीत मंदिरामध्ये आणि ते अजून त्या मंदिरामध्ये तसेच ठेवलेले आहेत. आणि आता हे माझ्या मागे मंदिर आहे. आणि आता समजलं की आपला जे इंडिया आणि पाकिस्तानची बॉर्डर आहे ना ती सुद्धा चालू झालेली आहे. तर त्याच्यामुळे ना या मिलिटरीवाल्यांकडनं म्हणजे गव्हर्नमेंटकडनं आपल्याला पास घ्यावा लागतो आणि त्या पाससाठी अफलातून गर्दी आहे. आता आम्ही तो प्लॅन केला होता की जसं आम्हाला मागे समजलं होतं ना की बंद आहे त्याच्यामुळे आम्ही तिकडे जास्त वेळ स्पेंड केला. आता जायचं होतं बॉर्डरलाच पण आता कळत नाही आहे जाऊ की नको जाऊ कारण की लवकर आपल्याला तिकडे जायचं कारण की पुन्हा 120 किलोमीटर लांब आहे या ठिकाणापासून तनोटपासून जैसलमेर. तर आता बघूयात काय होतं त्याचा. आणि मित्रांनो आपण आतमध्ये एंट्री मारतोय मंदिराच्या गाभारात जाऊन आपण ते सगळे बॉम्ब्स वगैरे जे काय आहेत ना ते बघूयात. मित्रांनो पूर्ण राजस्थानमध्ये आपल्याला बावडी पाहायला मिळाली नाही पण प्राचीन कुवा म्हणून ही बावडी आता पाहायला मिळते पण पाणी आतमध्ये दिसत तर नाही. खूप खोल आहे पण पाणी बिलकुल नाही आहे. मित्रांनो मला वाटतं हे मन्नत वगैरे मागत असतात. हे बघा
सगळ्या अशा प्रकारे ना इथे बांधून ठेवा बघा. तुमची मान्यता काय असेल ते तुम्ही इथं मागू शकता. सो मित्रांनो, फायनली आपल्या जैसलमेर ब्लॉग नंबर 2ची देखील सांगता झालेली आहे, ते म्हणजे या मंदिरापासून. त्याच्यामुळे आता हे डेस्टिनेशन होतं फायनली आपल्या या जैसलमेर ब्लॉग नंबर 1 ब्लॉग नंबर 2चं. आणि आता तनोट माता मंदिराचं दर्शन घेऊन आता निघालं, ते म्हणजेच आपल्या 4 दिवसाच्या मोठ्या लाँग ट्रिपनंतर घरी. कारण की आता आपण स्टॉप करतो शूटिंग्स आणि डायरेक्टली आता आपण जाणार आहोत ते म्हणजेच जैसलमेरला. इथून जैसलमेर आहे रेल्वे स्टेशन 120 किलोमीटर. आणि त्याच्यामुळे आता आपण निघालो आहोत ह्या देवीचं दर्शन घेऊन आपल्या घरी. कारण की हे फार महत्त्वाचं डेस्टिनेशन होतं शेवटचं. पुन्हा एकदा भेटत अशा एका नवीन अशा ब्लॉगमध्ये. आता मात्र थांबतो कारण की आपला ब्लॉग भरपूर मोठा झालेला आहे. सो टेक केअर. थँक्यू सो मच.